स्ट्राइक वरती ऋषी. सनीने स्वतःचा अकाउंट ओपन केलं. एकने इथे मात्र पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. येतो तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रणजितची पाहायला मिळते. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. इथे मात्र पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न होता. येतो तो डॉट बॉल. तर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय आदरणीय आकाशजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 2. नुकताच शुभागमन झालंय. आकाश शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ब्रदर्स ट्रॉफी 2024 वर्षाची शेवट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये अक्षय गुरावचा वापर केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी रणजितची पाहायला मिळाली. 3 धावांचं षटक त्याने हाताळलं. मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. स्ट्राइक वरती सनी. पहिला चेंडू स्वीपचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमापार. धावा मिळतात 4. या डावामधील पहिला चौकार येतोय फलंदाज सनीच्या बॅट मधून. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. सलगचा दुसरा चौकार. फटका जबरदस्त. आडव्या बॅटने धावा बनवण्याचा प्रयत्न. सध्या तरी गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती वार करण्याचा प्रयत्न सनीचा सुरू आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तो मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 12. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज लक्ष्मणचा वापर केला. राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती सनी. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि चेंडू जातो सरळ सीमा पार. प्रयत्न जबरदस्त होते राहुलचे, पण अखेरच्या क्षणाला चेंडूने सीमा रेषा गाठली आणि धावा होतात त्या म्हणजेच 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर 20 धावा धावफलकावरती. ब्रदर्स ट्रॉफी 2024 ची फायनल मॅच मैदानामध्ये सुरू आहे. असा फटका देखील जबरदस्त होता. चांगली फलंदाजी सनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. वारंवार धावा येत आहेत. ज्या घडामोडी घडतायत त्या सनीच्याच माध्यमातून घडतायत. एका बाजूला ऋषी, त्याला मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करून देतो. थोडासा तो स्ट्रगल करतोय, चाचपडतोय, पण एका बाजूला पाहतोय की ज्याप्रमाणे धावांचा वेग घेतलाय सनीनं, ड्राईव्ह करतोय समृद्धी महामार्गावरती. 24 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाजी मात्र होतोय बाद. आताचा फटका देखील जबरदस्त होता आणि चेंडू सरळ सीमा पार जातो. धावा मिळतात 4. एक भाऊ गेल्यानंतर दुसरा भाऊ कुठे थांबेल असं वाटत होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या आणि त्यानंतर जो कमबॅक केलाय विजय स्टार संघाने, पहिला डाव इथे मात्र कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 30 आणि लक्ष असेल 31. 31चं लक्ष.
31 लक्ष, लक्षाचा पाठलाग करायला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न, पहिल्या डावामध्ये आक्रमण सुरू होतं विजय स्टार संघाचं. 31 लक्ष, पहिल्या चेंडूवरती एक धाव, गोलंदाज सनी, स्ट्राईक वरती रणजित. इथे मात्र स्क्वॅकटचा हा फटका, चेंडू जाईल सीमा पार. या डावामधील पहिला चौकार फलंदाज रणजितच्या बॅटमधून. धावा 4 येत आहेत, 5 धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. एकतीस लक्ष, इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या मागे, अगदी यष्टांच्या जवळून चेंडू गेला, पण अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 2 चेंडू आतापर्यंत झाले, 6 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती रणजित. इथे मात्र पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पुढे सरकते, 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. ज्या सनीने आक्रमण केलं होतं त्याच सनीच्या अगेन्स्ट एक चौकार आला आणि त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी पाहायला मिळतं. लाईन सापडत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्यात ग्लास करण्याचा प्रयत्न. ज्या धावा हव्यात त्या आल्यात आणि त्यामुळे कोणताही रिस्क इथून मात्र घेतली जात नाहीये टीम मफल श्री 11 संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 8. चेंडू झाले आतापर्यंत 3. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे, एकच इथे मात्र मिळेल. इथे मात्र फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. ओपी चेंडू होता, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय, चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतात म्हणजे 4. आणि आता मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी विजयस्तर संघाची राहिली पहिल्या डावामध्ये, तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र श्री 11 संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलं जातं. 14 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ऋषीचा वापर केला जातो. इथे मात्र लाईन चेक केली जाईल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 15. दुसरं षटक प्रगती पथावर, स्ट्राईक वरती रणजित. इथे मात्र फटका जबरदस्त आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉस्ट्रा गेन वरती थ्रो. 2 धावा पाहता पाहता कंप्लीट केल्यात. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये सनीचा समाचार घेतला, दुसऱ्या षटकामध्ये
ऋषी इथे मात्र गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर डबल. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय आणि आता देखील धावा इथे मित्र मिळत आहेत म्हणजे 4. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न, आक्रमण करणं गरजेचंच होतं आणि त्याच इंटेंटनी बॅटिंग इथे मात्र सुरू आहे या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. विजयस्टार संघाला कमबॅक करायचंय तर विकेट मात्र हवी आहे. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे मात्र मिळेल. इकडे धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 22. दुसरं षटक प्रगती पथावर. आता मात्र धावा अधिक वेगाने वाढल्यात. चांगलं बॅटल दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला विजय स्टार तर एका बाजूला श्री 11 संघ. 9 चेंडू जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉलरच्या बाजूने चेंडू जातोय. सीमा पार. धावा मिळतात 4 आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 26. अजूनही जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा टॅपच्या मध्ये तो घेऊन काढलाय. एकदा इथे मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27. जिंकण्यासाठी अजूनही 4 धाव्यांची गरज. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि षटका अखेरीस धावा आहेत ते म्हणजे 28. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. विजयचा संघ मैदानामध्ये खेळतोय पण अंतिम क्षणापर्यंत फाईट देण्यासाठी हा संघ ओळखला जातो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. ज्या प्रतीकने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा मात्र धावा होत होत्या तेव्हा धावांवरती ब्रेक लावला. जेव्हा विकेट हवी होती तेव्हा मात्र विकेट देखील प्राप्त करून दिली आहे. म्हणजे संघाला जे हवं होतं ते मात्र प्राप्त करून दिलं गोलंदाज प्रतीकने. आता तोच स्ट्रायकिंग गोलंदाजीची कमान सांभाळतोय. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा विजयस्टार संघाची आस प्रतीककडे लागलीये. संघाला विजय हवाय. धावा डिफेंड केल्या जातील की सहजतेने धावा बनवतील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. स्ट्राइक वरती रणजित. इथे मात्र चांगला फटका हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 29. पाच चेंडू जिंकण्यासाठी येतो तो डॉट बॉल. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण आपण जर पाहिलं तर 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला विजयस्टार संघ अंतिम चेंडू पर्यंत फाईट करण्याचा प्रयत्न करेल. कुठेही आपण जर पाहिलं तर शोल्डर डाऊन दिसत नाहीयेत विजयस्टार संघाच्या. अजूनही त्याच एनर्जीने मैदानामध्ये सज्ज आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. डाऊन द विकेट प्रतीक हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. आता धावांची बरोबरी झाली. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 3. इथे मात्र मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम श्री 11 संघाने. अभिनंदन संघाचं आणि हार्ड लक टीम विजय स्टार.